आज मी तुम्हाला मस्त असा आलू मटर पुलाव बनवून दाखवणार आहे। त्याआधी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला मात्र सबस्क्राईब नक्की करा। कढईत तेल घालून आपल्याला त्यात खडे मसाले, हिरवी मिरची, आलं लसूण पेस्ट, एक बारीक कापलेला कांदा घालायचा। कांदा बघा मस्त असा परतून घ्यायचा। त्यानंतर त्यात एक टोमॅटो, बटाटा आणि मटर घालायचं। 2 ते 3 मिनिटं आपल्याला मस्त असं परतून घ्यायचं आहे। इथे बघा मी कढईत करत आहे, तुम्ही कुकरमध्ये करू शकता। त्यानंतर त्यात मिरची पावडर, बिर्याणी मसाला, हळद पावडर, धना पावडर, चवीनुसार मीठ घालायचं। मस्त असं 2 ते 3 मिनिटं परतून घ्यायचं आहे। त्यानंतर इथे बघा मी तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेला आहे, आपल्याला त्यात तांदूळ घालून घ्यायचा आहे। इथे बघा मी 1 वाटी तांदळाला 1.5 ग्लास गरम पाणी घालणार आहे, तुम्ही तुमच्या अंदाजानुसार घालू शकता। त्यानंतर त्यात बघा 1 चमचा तूप घालायचं, बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची, एक खळखळून उकळी येऊ द्यायची आहे आणि गॅस कमी करायचा। त्यानंतर आपल्याला त्यावरती 7 ते 8 मिनिटांसाठी झाकण घालायचं। 7 ते 8 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता आपला मस्त असा आलू मटर पुलाव तयार आहे।